हाय, मी निखिल चोंदे आणि हा अक्षय बमनोटे. आम्ही दोघंही आहोत फाउंडर सोलार बास्केटचे आणि तुमचं सगळ्यांचं सोलर बास्केटच्या फॅक्टरीमध्ये स्वागत आहे. तर परवा असंच आमचं डिस्कशन चाललं होतं की आपण काय काय करणार, कसं कसं करणार. त्यातले तू काही मुद्दे नोट केले होते. ऍक्च्युली काय झालं की जेवढं आपण मागच्या काही महिन्यांपासून ड्रायर्स बद्दल इन्फॉर्मेशन देतोय सोशल मीडियावरती, भरपूर लोकांनी आपला रिस्पॉन्स दिलाय. बरोबर. पण मग त्याच्यामध्ये काही जण असे होते की काही जणांचा ऑलरेडी बिझनेस आहे, मग काही जणांना नवीन सुरुवात करायची आहे, काहींना घरगुती वापरासाठी करायचं. पण मग त्यांचं असं म्हणणं तुमच्याकडे एवढी व्हेरायटी, एवढे तुमच्याकडे सोलर प्रोडक्ट्स आहेत, त्यातलं आम्ही नेमकं वापरायचं कुठलं. बरोबर. मग एक आपल्या जस्ट एक त्यांना सांगूयात की आपण कुठलं वापरू शकतो, त्यांच्यासाठी काय करायचं एक ते सांगूयात आपण त्यांना. आपला जो 5 kgचा ड्रायर आहे किंवा 10 kgचा म्हणजे ही लोडिंग कॅपॅसिटी आहे. हा, तर हे 5 kg 10 kg लोडिंग कॅपॅसिटीचे ड्रायर जे आहेत ना, घरगुती यूज साठी परफेक्ट. म्हणजे कसुरी मेथी म्हणा, घरात तुम्हाला कसुरी मेथी करायची आहे किंवा तुमचं एक फार्म हाऊस आहे, एक तुमचं छोटंसं गार्डन आहे, त्यामध्ये तुम्ही छान ऑर्गॅनिक भाज्या वगैरे उगवताय किंवा तुम्ही एखादी सरप्लस भाजी सीझन मध्ये आणलेली आहे, तर त्याला तुम्ही घरगुती जर ड्राय करायचं असेल ना, तर आपले 5 kg आणि 10 kg चे ड्रायर परफेक्ट आहेत घरगुती यूज साठी. ओके ओके ओके. आणि मग त्यानंतर तू परत विचारशील म्हणजे बाकीचे काय करायचं. तो बाकीचे ड्रायर जो 20 kg ना, त्याला मी बिगिनर्सचा ड्रायर म्हणतो. ओके. ज्याला हे सोलर डिहायड्रेशन समजून घ्यायचं आहे, ही इकोसिस्टम काय आहे, आता डिहायड्रेशन काय असते समजून घ्यायचं आहे ना, त्यांनी आपला 20 kg लोडिंग कॅपॅसिटीचा ड्रायर घेतलेला कधीही बेस्ट आहे. नवीन सुरुवात ज्याला करायची आहे, बिझनेस मध्ये उडी मारायची आहे. काही लोक असे भरपूर आहेत की जे आता जॉब करतायत, पण मग त्यांना बिझनेस पण सुरू करायचा. बरोबर. साईड बाय साईड त्यांना बिझनेस पण चालू करायचा, किंवा त्यांच्या गावाकडे शेती आहे, त्यांना गावाकडच्या आपले आई वडील असतील किंवा कोणी असतील, तर त्यांच्यासाठी जर समजा काही नवीन बिझनेस सुरू करून द्यायचा असेल, तर त्यांच्यासाठी आय गेस 20 kg इज गुड. व्हेरी गुड, परफेक्ट ऍक्च्युअली. आणि त्याचबरोबर आपलं 50 kg आणि 200 kg चे जे कॅपॅसिटी आहेत ना, हे प्रॉपर हार्डकोर इंडस्ट्रियल डिहायड्रेटर्स आहेत. बर. म्हणजे काय होतं, जे आता ऑलरेडी इलेक्ट्रिकल डिहायड्रेटर्स आहेत ते आपल्या ड्रायरचा वापर करतायत डे टाइम मध्ये त्यांचे एनर्जी कॉस्ट कमी करण्यासाठी. ओके. आणि त्याचबरोबर काही जे आहेत जे फुल टाइम सोलर डिहायड्रेशन करतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला हा आपले इंडस्ट्रियल म्हणजे 50 kg लोडिंग कॅपॅसिटी आणि 200 kg लोडिंग कॅपॅसिटीसाठी एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये आउटपुट पण आहे जास्त मिळेल, कारण 50 किलो मधून ऍटली अप टू 5 kg तर मिळेलच, आणि 200 किलो अप टू 20 kg मिळेल एका दिवसामध्ये पण मिळू शकतं. समजा आता डिपेंड ऑन प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट, पण 5 किलो 20 किलो एका दिवसात मिळायला लागले तर एक चांगला बिझनेस साठी पण चांगला त्याला युटिलायझेशन. म्हणजे एक साधारण 10% आउटपुट आपण एक गृहीत धरतो कुठल्याही डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये. एक थंब रूल आहे, 10% आउटपुट तर मिळणारच आहे, हे आउटपुट आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके. आणि मग हायब्रिड जो होता, तर त्यासाठी मी असा म्हणजे प्लॅनिंग आपलं होतं की जर समजा ढगाळ वातावरण आलं किंवा काही आलं, तर मग ते बॅकअप सिस्टीम म्हणून आपण तो एक दिलेला आहे. आता काय होतंय की सीझन्स आपले जे आहेत ना, ते फार व्हेरिएबल झाले क्लायमेट चेंज आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि अचानक आपला छान प्रकाश असतो, सनी स्काय असतो सगळा, आणि ढग येतात वेळेस सकाळी सनी असतो, आणि अचानक 2 तासानंतर सुद्धा होतं कधी कधी की एकदम ढग आले. बरोबर. त्यावेळेस आपण ऍक्च्युली हा आपला हायब्रिड एप्रिल मे मध्ये असं अवकाळी पाऊस म्हणा किंवा असं संध्याकाळच्या वेळेस चालू होतो, त्या केसमध्ये आपल्याला हायब्रिड ड्रायर, कारण का तो आपला एक इलेक्ट्रिकल बॅकअप सिस्टीम आहे त्याच्यामध्ये, ज्यामुळे डिहायड्रेशन कंटिन्यू राहतं अशा सडन सर्कमस्टान्सेस मध्ये सुद्धा. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मग आता म्हणजे आपण तर आतापर्यंत 14 स्टेट मध्ये हे ड्रायर्स पोहोचवलेले आहेत. बरोबर. पूर्ण भारतामध्ये, आणि अजून आपले चालू आहेत. बरोबर. तर मग त्या केसमध्ये अजून आपलं कसं टार्गेट अजून आपण पुढे हे करू. हे बघ, आतापर्यंत म्हणजे साधारण 2020 सालापासून आपण हे सोलर ड्रायर्स मॅन्युफॅक्चर. बरोबर बरोबर. आता 2020 पासून 2026 पर्यंत जवळपास 14 स्टेट्स आपले कव्हर झाले. येस. आता उरलेले जे 15 स्टेट्स आहेत ना, ते ह्या वर्षामध्ये आपल्याला कम्प्लीट करेल. आता हे जे जॉग्राफी फार मस्त आहे, व्यवस्थित वेगळीच आहे, की जेव्हा आपल्याकडे पावसाळा असतो ना, ऍक्च्युली नॉर्थ इंडियामध्ये म्हणजे हिमाचल, जम्मू काश्मीर, कुलू, लडाख, तिथे उन्हाळा असतो. बरोबर. तो आपल्याला आपल्याकडच्या पावसाळ्यामध्ये म्हणजे पुण्यातल्या पावसाळ्याच्या वेळी तो एरिया टार्गेट करायचा. ग्रेट ग्रेट ग्रेट. ऍक्च्युली त्यासाठी पण आम्ही प्लॅनिंग केलं होतं आपण मध्ये, की आता सगळे जे स्टेट्स मध्ये आपण मागच्या याच्यामध्ये सांगितलं की जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, आम्ही डिस्ट्रीब्युटर्स बघतोय, किंवा जे कोणी आमच्यासोबत जोडायचं असतील, सोलार बास्केट सोबत जोडायचं असेल, ज्यांना डिस्ट्रीब्युशनशिप घ्यायची असेल, तर तेही आपल्याला वेगवेगळ्या स्टेट्स मधून आता कॉन्टॅक्ट केलेले आहेत ऑलरेडी भरपूर ठिकाणाहून. तू आता व्हायरल आहेस खूप जास्त सगळ्या स्टेट, साऊथ इंडिया म्हणू, नॉर्थ इंडिया म्हणू, ईस्ट इंडिया म्हणू, तू सगळ्या साईडला व्हायरल आहे त्यासाठी. सो त्यांचे डिस्ट्रीब्युशनशिप आपण त्यांना दिल्यानंतर मग तिकडे आपला स्प्रेड अजून चांगला होऊ शकतो. आणि मॅक्झिमम म्हणजे आपलं जर टार्गेट आहे की पूर्ण इंडियामध्ये भरपूर लोकांनी सोलारचा वापर करायला पाहिजे, कारण आपलं भौगोलिक
जी स्थिती आहे त्यानुसार सोलार आपल्याकडे चांगला अवेलेबल आहे. सो त्याचं युटिलायझेशन करून आपण इलेक्ट्रिकल कन्झम्पन कॉस्ट म्हणा किंवा क्लायमेट वरती जो काही इम्पॅक्ट होतोय तो सगळं आपण चांगला कंट्रोलमध्ये आणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे Yes. ह्यात काही वादच नाही. तर आता कसं आहे की मॅक्सिमम लोकांना सोलर रूफटॉप या गोष्टीबद्दल जास्त माहिती मिळालेली इन्फॉर्मेशन आहे. आहे. वॉटर हीटर एक आहे. येस, गव्हर्नमेंटने छान इनिशिएटिव्ह घेतला आणि ते छान फ्लरिश होत आहे. आता त्याचबरोबर सोलर मध्ये अगदी खूप साध्यातला साधा आपण दिवा सुद्धा पेटू शकतो. हो तर वेगळे वेगळे आपण जे आपण मॅन्युफॅक्चर राईट बनवतो राईट राईट. ते आपण सोलर ट्रीज पर्यंत काय बऱ्याच गोष्टी मॅन्युफॅक्चर हो करतो. हो पण आता जर आपण शेत किंवा ॲग्रो इंडस्ट्री म्हणून जर बघितलं ना, ऍग्रिकल्चरला एक इंडस्ट्री म्हणून, तर खूप मोठा स्कोप आहे. साधारण 40% तर त्यांचा पोस्ट हार्वेस्ट लॉस आहे. लॉसेस आहेत. राईट. हे जर आपण रिड्यूस करू शकलो तर खूप मोठा रोजगार तयार होऊ शकतो. बरेचसे एंटरप्रेनर्स याच्यामध्ये घडवू शकतात. बरोबर. आणि एकंदरीत देशाचा फायदा आहे. ग्रीन प्रॉडक्ट आहे. कुठलाही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ह्याच्यामध्ये कार्बन इमिशन होत नाहीये. सो नो हार्म इन युझिंग सोलर डिहायड्रेटर्स. ग्रेट. आणि याला डिमांड पण खूप जास्त आहे मार्केटमध्ये, कारण जे डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स होतात आता ऍक्च्युली कसं आहे की आपल्याकडे भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे एवढं ताजं मिळतं तर आपण कसं डिहायड्रेट करायचं. बरोबर आहे, मान्य आहे. पण हे आपले जे प्रॉडक्ट हे पेरिशेबल आहेत. बरोबर. काही तर सीझनल गोष्टी असतात. बरोबर. मग त्या ऑफ सीझन मध्ये म्हणा किंवा आता जे काही बाहेरच्या देशांमध्ये 8 महिने बर्फ असतो, 4 महिने उन्हाळा असतो, तर मग ते डिहायड्रेट करून ठेवतात किंवा त्यांना ती रिक्वायरमेंट असते. सो आपल्यासाठी एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत या बरोबर आहे. केसमध्ये. ते तर आहे, पण डोमेस्टिकलीच आपलं कन्झम्पशन एवढं आहे की मे बी आपण एक्सपोर्ट नाही केलं तरी खूप जास्त होईल. मी एक खूप छान एक्झाम्पल देतो, जे लास्ट वीक एक सुंदर प्रॉब्लेम स्टेटमेंट आली होती. एक पैलवान आले होते आपल्याकडे जेव्हा तू नव्हतास तिथे. तू राजस्थानमध्ये डेमॉन्स्ट्रेशन देत होता. तर ते त्या पैलवानांनी काय सांगितलं की आता जे मार्केटमध्ये मिळतो ना, जे काय ते प्रोटीन पावडर वगैरे म्हणतात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह आहेत. पण त्यांना ते नकोय. ओके. मग त्यांनी सांगितलं मला की त्यांनी मागच्या पिढीला विचारलं की तुम्ही काय करायचे. आजोबांना विचारलं, पंजोबांना विचारलं, त्यांच्या वडिलांना विचारलं, तुम्ही पैलवानी जेव्हा करायचे तेव्हा तुम्ही काय. ते म्हणले ते गव्हाचं चीक खायचे. त्यांनी त्याची तब्येत बनायची. सो तो एक फार इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट होता. कॉन्सेप्ट होता. ट्रायल पण घेतली मागच्या वेळेस आणि तो व्हिडिओ लवकरच आपण लॉन्च पण करूया. तो व्हिडिओ करूच. म्हणजे काय झालं की गव्हाचा चीक एक जर टीडीएस प्रोसेस 3 दिवसाचं त्याचं तर फिल्ट्रेशन आहे. बरोबर. मग त्यानंतर डिहायड्रेशन आहे. बरोबर. आता आपल्या रोजच्या फास्ट लाईफ मध्ये हे पॉसिबल नाहीये. आणि सगळ्यांना बॉडी बिल्डिंग करायची, फिट राहायचंय. त्यामुळे मग निश प्रॉडक्ट होऊन जातो हा. बरोबर. की गव्हाची चिकाची पावडर मॅगी सारखी किंवा कुठल्याही एक इन्स्टंट नूडल सारखी ती आपण पातेल्यात घेतली, 2 स्कूप टाकले, मिक्स केलं आणि वी कॅन हॅव इट. म्हणजे ते इतकं सोपं होणार आहे. सो असे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्याला जास्त डिमांड असणार आहे. आणि निश प्रॉडक्ट मध्ये निश प्रॉडक्ट आहे पूर्णपणे. मग स्ट्रॉबेरीज आता ऑफ सीझन मध्ये ड्राय करून त्यांचे चंक्स करू शकतो. आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर्स आहेत, कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आहेत, सूप मॅन्युफॅक्चरर्स साठी कोथिंबीर आहे. म्हणजे स्काय इज द लिमिट. बरोबर. आपल्याकडे एवढं जास्त स्कोप आहे ऍग्रिकल्चर मध्ये, ते आपण काही करू शकतो. बरोबर. आणि मग काही जण असं म्हणतात की आता बायबॅक करणार का तुम्ही, बायबॅक करणार का. ऍक्च्युली मी पण म्हणजे बायबॅक ही कन्सेप्टच ऍक्च्युली म्हणजे बायबॅक हे अशी गोष्ट की ती लेबर वर्क साठी म्हणजे आणि आपल्या लेबर नाही करा, आपल्या उद्योजक घडवायचे, नवीन उद्योजक घडले पाहिजेत. मग त्या केसमध्ये बायबॅक करणं म्हणजे भरपूर लोक असं म्हणतात की तुम्ही बायबॅक करा, आम्ही ट्राय करतो तुमच्या, तुम्ही बायबॅक करणार का. बायबॅक करणं म्हणजे काय, मग तो लेबर कॉस्ट होईल. मग तुम्ही लेबर कॉस्टवर काम करणार का. तुम्हाला दर महिन्यात 10,000 रुपये मिळाले तर चालणार आहेत का. मग तुम्ही तेवढंच राहाल. पण मग त्याला जर समजा तुम्हाला अजून चांगले पैसे मिळाले पाहिजे, तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर फक्त बायबॅक इज नॉट अ ऑप्शन. तुम्हाला तुमचं स्वतःचं मार्केट शोधावं लागेल, तुम्हाला B2B करावा लागेल, बिझनेस D2C मार्केटमध्ये करावं लागेल, स्वतःचा ब्रँड बनवला तर अजून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतील. म्हणजे असं नाही की तुम्हाला मोठंच करायचंय. छोट्या लेवलला तुमच्या तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं पण तुम्ही एक चांगला ब्रँड तुम्ही करू शकता. तुमच्या त्या एरियापुरतं पण तुम्ही चांगलं विकू शकता. बरोबर. म्हणजे असं पण एक आहे की बायबॅक तू जे म्हणतोयस ना अगदी परफेक्ट आहे. काय की हा एकदम नवीन डोमेन आहे. म्हणजे फारच नवीन डोमेन आहे. लोकांना अजून सुद्धा ते पटत नाही की आपल्याकडे ताजी गोष्ट आपण ट्राय का करायची. बरोबर. पण बरेच लोक असे ज्यांना ह्याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण दिसते. आता एक थोडस आपल्याला जे आता इनिशिएटिव्ह घेतलेत आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर, की आपण आता ह्यांना ट्रेनिंग द्यायला चालू केलेलं आहे. हो. येस. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसेल. बरोबर. काय होतंय की ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांची किंवा ह्या एंटरप्रेन्योरची पण चूक नाहीये. त्यांना अजून
हे डोमेन एक्सप्लेनच नाही केलेलं कोणी. आता आपण ह्या डोमेन मध्ये मागचे 16 वर्ष आहोत, त्यामुळे वी हॅव दी आयडिया ऑफ एंटायर इकोसिस्टीम. बरोबर. तीच आयडिया आपल्याला ह्यांना पास ऑन करायची. येस. म्हणजे ह्यांना अगदी सुरुवातीपासून आपल्याला B2B मॉडेल काय आहे हे एक्सप्लेन करायला पाहिजे, बरोबर. B2C मॉडेल एक्सप्लेन करायला पाहिजे, D2C मॉडेल एक्सप्लेन करायला पाहिजे, ब्रँड बिल्डिंग एक्सप्लेन करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, एक छान काय म्हणतात फाउंडेशन ले होईल, आणि जेणेकरून हे सोलर डिहायड्रेशन पण प्रमोट होईल, डिहायड्रेशन इकोसिस्टीम अपग्रेड होईल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट होईल आणि सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन होईल. आणि आपण या सगळ्यासाठी सपोर्ट करतोच ना. हो, म्हणजे तुम्हाला B2B मध्ये कसा अभ्यास करायचा आहे, कसं तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ठरवायची आहे, किंवा तुम्हाला कुठे माल विकायचा आहे, तुम्ही त्यासाठी काय मेहनत घेतली पाहिजे, किंवा लायसन्सेस असतील, FSSAI चे लायसन्स असतील, किंवा तुम्हाला कशी हे करायची आहे, लायसन्सेस कुठले असतात, सुरुवात कशी करायची आहे, कुठल्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, पॅकेजिंग कसं करायचंय, ह्या सगळ्यासाठी आपण सपोर्ट करतोच आहे. जे नवीन उद्योजक सपोर्ट तर आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला हे डिहायड्रेशन समजून घ्यायचं आहे ते तर सोलर बास्केटला कुठल्याही क्षण आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्हाला मेल करा, आम्हाला इंस्टाग्राम वरनं DM करा, फेसबुक वरनं DM करा, आपण सगळ्यांनाच उत्तर देतो. येस. आणि माझं म्हणणं आहे की समजा DM आणि फक्त हे करण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या फॅक्टरीला व्हिजिट केली तर तुम्हाला प्रॉडक्ट बघता येतील, त्याचे फील घेता येतो, कसं काम करतं, काय करतं. आपण इकडे लोकांना डिहायड्रेट करून पण दाखवतो. सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉडक्ट बघितलं ना, क्वालिटी, आपण जी क्वालिटी बनवतोय त्या क्वालिटी प्रॉडक्ट लोकांना समजली पाहिजे. कारण कसं आहे की आपण जे मॅन्युफॅक्चर करतोय इथे पुण्यामध्ये, धायरीमध्ये, तर क्वालिटी प्रॉडक्ट काय असतो हे समजून घ्यायचं तर तुम्ही फॅक्टरीमध्ये या. बरोबर आहे. फॅक्टरीमध्ये आला तर तुम्हाला सगळं समजेल की बाबा हा अच्छा ह्याची क्वालिटी अशी आहे. मग क्वालिटीमध्ये मटेरियल कुठलं वापरतो आपण, अनब्रेकेबल आहे, त्याचं मेंटेनन्स आहे का, त्याचं किती वर्षाची आपण वॉरंटी देऊ शकतो, काही खराब होण्यासारखं आहे का, लोकांना समजून घ्यायचं. हे बघ, मॅन्युफॅक्चरर असल्याचा तोच सर्वात मोठा फायदा आहे. येस. की आपण चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी बनवतो. रिसेंटली आपल्या पंतप्रधानांनी पण सांगितलं की बाबा इंडियाला फोकस करायचं फक्त क्वालिटीवर. बरोबर. बाकी सगळं देश जे आहे, बाकी सगळं जग जे आहे ते आपल्या जवळ येणार आहे फक्त आपली क्वालिटी बघून. आणि आय बिलीव्ह की हा जो आहे ना, मे बी देशातला सर्वात उत्कृष्ट क्वालिटीचा सोलर डिहायड्रेटर आहे. बरोबर. मोस्ट इफिशियंट तर आहे, ते तर मी छाती ठोक सांगतो, पण आय बिलीव्ह की सर्वात उत्कृष्ट क्वालिटी जी असेल ना तर हीच आहे. कारण आपल्याकडे प्रूफ म्हणून आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट पण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यासाठी. सो ही एक चांगली गोष्ट आपल्या ड्रायर्स बद्दल पण आहे आणि आपल्या बाकी प्रोडक्ट्स बद्दल पण आहे. बरोबर. येस. आता अजून एक म्हणजे फार लोकांचे एकदम महत्वाचे प्रश्न असतात पैशाचे रिलेटेड. हा, की बाबा ROI काय. बरोबर. तोच मेन गोष्ट आहे की तुम्ही एखादी गोष्ट घेता तर ROI. आता तुझं MBA फायनान्स आहे. सो MBA फायनान्सच्या ह्यानी तू एखादी आयडिया सांगू शकतोस का की बाबा एक्झॅक्टली हे कसं डिस्ट्रीब्यूट करावं जेणेकरून ह्यांचा ROI ह्यांना मशीन घेण्याच्या आधीच क्लिअर असेल. राईट. आता एक छोटस तुला एक्झाम्पल देतो वरच्यावर की आता समजा तुम्ही आपण नच केलं होतं, एक ड्रायर घेतला, समजा याची 1 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. बरं, ह्याला काही ऑपरेशनल कॉस्ट लागणार आहे का? 0. लेबर कॉस्ट फक्त तुम्हाला लागणार याच्यानंतर, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट 0 आहे त्याची. बरोबर. आणि याच्यानंतर याचं रॉ मटेरियल. बरोबर. सो आपल्याला बघायचं की 1 महिन्यामध्ये तुम्हाला हा 50 किलोचा ड्रायर किती नफा मिळून देतो. म्हणजेच कसं की समजा तुमची इन्व्हेस्टमेंट 1 लाख रुपये एका साईडला आलं, त्याच्यानंतर समजा तुम्ही याच्यामध्ये ड्राय करण्यासाठी समजा तुम्ही कोथिंबीर हे करताय. बरोबर. कोथिंबीर एका दिवसात वाळणार. त्यामुळे आपण 30 बॅचेस होतात, पण आयडियल 30 बॅचेस, पण तुम्हाला तेवढं मटेरियल मिळणार का? पुन्हा आपण एक कॅल्क्युलेशनला 22 बॅचेस पकडले समजा की एका महिन्यात तुम्ही 22 बॅचेस करणार. मग त्याला तुम्हाला रॉ मटेरियल किती लागणार, त्याच्यानंतर तुमचं आउटपुट किती निघणार, मग त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेट करून तुमचं काय ड्राईड आउटपुट किती येणार. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही हा विकणार कुठे. म्हणजे तुम्हाला नफा जो आहे हा तुम्ही B2B विकणार आहात का B2C विकणार का D2C विकणार. बरोबर. ह्याच्यावरती तुमचा ROI महत्वाचा आहे. बरोबर. कारण तुमची कॉस्ट काय आहे ही तुम्हाला माहितीये, तुम्हाला लागणारे खर्च तुम्हाला माहितीये. आता फक्त तुम्हाला हे बघायचे की तुम्हाला नफा किती मिळणार. बरोबर. सो तो नफा जो आहे, हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर तुम्ही कुठे विकणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे. सो तुम्ही B2B मध्ये विकलं थोडं कमी प्रॉफिट मिळेल पण ROI वाढेल. तुम्ही D2C ला विकलं प्रॉफिट मार्जिन चांगले, ROI कमी होईल. म्हणजे एवढं कॅल्क्युलेशन केले की हा जो 50 किलोचा ड्रायर आहे हा 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा ROI, म्हणजे तुमची जी कॉस्ट आहे 1 लाख रुपये, ती 3 महिन्यामध्ये पण तुम्ही काढू शकता. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही कुठला प्रॉडक्ट करताय ह्याच्यावर पण डिपेंड आहे. एक्झॅक्टली. हा. आता ते परवा तू बँकर्सशी काय बोलत होतास
आणि त्यांनी तुला सबसिडी बद्दल काहीतरी सांगितलं होतं जे आपलं हो. डिस्कशन राहिलं. येस येस एक्झॅक्टली काय होतं की त्याच्यामध्ये आता 2 ते 3 सबसिडी आहेत. समजा आता त्यांना सुरुवात करायची आहे आणि काही ड्रायर्स घ्यायचे. आता सबसिडी जे देत आहे गव्हर्नमेंट हे आपल्याला एका व्यक्तीला किंवा एका कंपनीला एकदाच मिळणार आहे. त्यामुळे समजा एका मशीनसाठी आपण सबसिडी नाही घेऊ शकत. तर ते म्हणते की एका मशीनचा घेण्यासाठी तुम्ही तर एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा की जो 10 लाखाचा असेल, 50 लाखाचा असेल. आता PMFME स्कीम आहे किंवा CMEGP स्कीम आहे. आता PMFME साठी तुम्हाला 10 लाखापर्यंत लोन मिळेल आणि 50 लाखापर्यंत CMEGP PMEGP ला मिळेल. तर अशा ज्या सबसिडीज आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे की 35% सबसिडी आहे लेडीज वगैरे असेल तर. पण त्याच्यामुळे कसं होईल की तुम्हाला एका मशीनला घेण्यापेक्षा तुम्ही एक व्यवस्थित प्लॅन आउट करा. तुम्हाला स्टार्टअप करायचंय, मला या मशिनरी. बरं, महत्वाचं काय की फक्त तुम्हाला सोलार ड्रायव्हर नाही, प्री प्रोसेसिंग मशीन्स ज्या आहेत, पोस्ट प्रोसेसिंग मशीन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट करून तुमचं समजा 8 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत जे बजेट बसलं तर त्याच्यावरती तुम्हाला सबसिडी मिळेल. बरोबर. म्हणजेच काय की 10 लाखाचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, त्याच्यामध्ये माझ्या प्री प्रोसेसिंगच्या 2 मशीन आल्या, ड्रायर्स आले, पोस्ट प्रोसेसिंगच्या 2 मशीन आल्या, हे सगळं मिळून माझं 10 लाखाचं बजेट झालं आणि सगळं आपल्याकडे इन हाऊस आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण हे सगळं वन शॉट मध्ये आपण त्यांना कोटेशन देऊ शकतो. बरोबर. ते जर दिलं तर त्यांना एक कोटेशन जातं, 5 लवकर होईल, बँकेतून हे आपल्याला पैसे येतील, पण लोन त्यांना चालू होईल. महत्वाचं काय की हा लोन असल्यामुळे तुम्हाला EMI भरायचे, कुठलीही मोठी अमाऊंट तुम्हाला सुरुवातीला टाकायची नाहीये. त्याच्यामुळे ते जे टप्प्याटप्प्यात EMI चालू होतील ते तुम्हाला सपोर्ट मिळेल. असं आपल्या ते जे स्कीम्स आहेत, सबसिडी वगैरे आहेत, ते आपल्याला अवेलेबल आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. आय बिलीव्ह की आता हे सोलर ड्रायर्स जे आहेत ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचूच आणि येस, होपफुली जे आपलं टार्गेट आहे 2026 मध्ये पॅन इंडिया आपल्या एक Dryers. स्टेट मध्ये एक ड्रायर तरी गेला असेल हे असं आपण नाही नक्कीच आपण त्यासाठी पूर्ण try मेहनत घेऊ. करू. आणि आपण जे काही लोक आजकाल ऑर्गॅनिक मोरिंगा करतायत म्हणा किंवा बाकी ऑर्गॅनिक काही गोष्टी करतायत, तर त्यांच्यासाठी पण आपला डिहायड्रेटर हा चांगला त्यांना हो. युटिलाइज होऊ शकतो. तर याचे एवढे वाईड युजेस आहेत आपल्याकडे सोलार ड्रायर्सचे की जेवढं आपण बोलू तेवढं कमी. बरोबर आहे. सो इट्स गुड की नक्कीच तुम्ही आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या फॅक्टरीवरती व्हिजिट करा, नवीन बिझनेस सुरू करा. जे लोक जॉब करतायत आणि त्यांना बिझनेस करायचे फक्त बोलतायत पण त्यांना करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता. तुम्हाला काही सपोर्ट असेल तर आम्ही इकडे आहोत. आम्ही तुम्हाला सगळा सपोर्ट करू. जे काही तुम्हाला कॉन्टॅक्ट लागतील ते सगळे आम्ही तुम्हाला सांगू. आणि आपली फॅक्टरी, आपण हे जे मॅन्युफॅक्चरिंग करतो हे पुण्यामध्ये दाहेरीमध्ये आहोत. तर तुम्हाला मॅपमध्ये पण लोकेशन मिळेलच आणि तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता आणि लवकरच आपण भेटूयात. आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच.